तर गेल्या 2.5 महिन्यांपासून बंद असलेलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पदस्पर्श दर्शन हे आजपासून पुन्हा सुरू झालंय। पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी पहाटे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नित्य पूजा संपन्न झाली। भाविकांसाठी पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संवर्धन आणि सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं। त्यामुळे 15 मार्च पासून भाविकांना पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आलं होतं। आता आषाढी वारीच्या 1 महिना आधी मंदिरातील पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलाय। विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन हे आजपासून सुरू झालंय। यावेळेस मंदिराला फुलांची आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्या सोबत जोडलेत। संतोषजी, आजपासून पदस्पर्श दर्शन खुलं झालंय, भाविकांची काय भावना आहे? हो, गेल्या 2 महिन्यापासून 15 मार्च पासून मंदिरामध्ये 73 कोटी विकास आराखड्याचं काम सुरू असल्यामुळे मुख्य दर्शन फक्त सुरू होतं, पददर्शन पूर्ण बंद होतं। आज पहाटे 4 वाजता नित्यपूजेने पददर्शन सुरू करण्यात आले। यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। आजपासून पददर्शन सुरू झाल्यामुळे भाविकांमध्ये एक आनंद आहे, कारण रोज नित्य नियमाने पांडुरंगाचं दर्शन घेणारे हजारो भाविक आहेत। हजारो भाविक रोज पंढरपूरला पददर्शनासाठी येत असतात, पण पददर्शन बंद असल्यामुळे मुखदर्शनच त्यांना घ्यावं लागत होते। आजपासून मुखदर्शन सुरू झाल्यामुळे भाविकांत आनंद आहे आणि त्याचबरोबर मंदिराचं जे रूप बदललेलं आहे त्यामुळे भाविकांत आनंद व्यक्त होत आहे। एकंदरीत सर्व वातावरण पंढरपूरमध्ये आणि मंदिरात भक्तिमय आणि चैतन्यमय झालेलं आहे। मात्र आजपासून पदस्पर्श दर्शन सुरू झालेलं आहे, भाविकांचा कसा प्रतिसाद आहे? खूप अतिशय आनंद आहे। गेल्या 2 महिन्यापासून भाविक पददर्शनासाठी वाट पाहत होते। पंढरपूरला दररोज कमीत कमी 50,000 लोक भाविक भक्त राज्य आणि राष्ट्रातून येतात, पण गेले 2 महिन्यापासून पददर्शन बंद असल्यामुळे ती संख्या रोडावली होती, घटली होती। आजपासून पददर्शन सुरू झाल्यामुळे आज प्रचंड गर्दी झालेली आहे। सकाळपासूनच मंदिरात मोठी गर्दी झालेली आहे आणि सर्वत्र पंढरपुरात पांडुरंग हरी वासुदेव हरीच्या जयघोषाने पंढरीचा आसमंत दुमदुमू लागलेला आहे। जी, धन्यवाद संतोषजी दिलेल्या या माहितीबद्दल। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आजपासून पदस्पर्श दर्शन सुरू झालेलं आहे, त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मोठ्या संख्येनं आज भाविक हे पंढरपुरात पोहोचलेले आहेत आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मोठी गर्दी झालेली आहे। आजपासून पदस्पर्श दर्शन सुरू झाले। 2 महिन्यापासून हे पदस्पर्श दर्शन बंद होतं, मात्र आज सुरू झाल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।